श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. 21 जुलै रोजी आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा ही तिथी आपल्या गुरूंना समर्पित असते. आपण स्वामी समर्थ महाराजांना आपले गुरु मानतो, दत्त महाराजांना आपले गुरु मानतो. त्याचबरोबर पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना समर्पित असते. त्याच्यामुळे हा जो दिवस आहे तो अत्यंत पवित्र आहे आणि या दिवशी आपल्याला एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. औदुंब वृक्षाला आपल्याला ही एक गोष्ट जी आहे ती अर्पण करायची आहे. ही गोष्ट जर तुम्ही अर्पण कराल तर तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. आर्थिक परिस्थिती जर चांगली नसेल, कर्ज झालेलं असेल तर या सर्व गोष्टींतून तुम्हाला मुक्तता सुद्धा मिळते आणि आपलं आयुष्य जे आहे ते सुख समृद्ध होतं. आता बघा, औदुंबराखाली दत्तगुरूंचं वास्तव्य आहे आणि त्याबरोबरच हा कल्पतरू आहे. या वृक्षाला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे. जसं की हिंदू धर्मामध्ये पिंपळ असेल, तुळशी असेल, वड, शमी, बेल यासारख्या अनेक झाडांना आणि वनस्पतींना अतिशय आदराचं स्थान दिलं जातं. असं म्हटलं जातं की वनस्पतींमध्ये औषधी गुणधर्म तर आहेतच, पण त्याचबरोबर दैवी शक्तीसुद्धा आहे, दैवी गुणधर्मसुद्धा आहे आणि त्याच्यामुळे या झाडांची पूजा जी आहे ती करत असतो आपण. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, उंबराचं जे वृक्ष आहे म्हणजे औदुंबराचं जे वृक्ष आहे त्याची आपल्याला पूजा करायची आहे. त्याला आपण औदुंब वृक्ष किंवा उंबराचं झाड असं सुद्धा म्हणतो. भगवान विष्णूने नृसिंह अवतारात हिरण्यकश्यपूचा वध उंबरावरती बसून केला होता. त्याच्याशी झालेल्या लढाईत नृसिंहाला जखमा झाल्या आणि नखांना विषबाधा झाली. त्यामुळे त्याने नखे उंबराच्या खोड्यात खुपसून विषबाधेचे शमन केले होते. लक्ष्मीने उंबराची फळे वाटून त्याचा लेप नृसिंहाच्या जखमांना लावल्यामुळे त्या जखमांना होणारा दाह सुद्धा थांबला होता. या झाडाचा संबंध म्हणजे उंबराचं जे झाड आहे तर त्याचा संबंध थेट शुक्रग्रहाशी आहे. कुंडलीमधील शुक्र ग्रह बलवान होण्यासाठी उंबराच्या झाडाशी संबंधित काही उपाय आपण जर केले तर ते नक्कीच फलदायी ठरू शकतात. त्याचबरोबर हे जे झाड आहे तर ते आपल्या गुरूंचं वृक्ष म्हणजे आपण दत्त महाराजांना आपले गुरु मानतो, स्वामी समर्थ महाराजांना गुरु मानतो आणि औदुंब वृक्षाखाली बसूनच स्वामी समर्थांची सेवा जी आहे ती जर आपण केली तर ती खूप फलदायी ठरते आणि आपला गुरुग्रह सुद्धा बळकट होतो. तर गुरुग्रह आणि शुक्रग्रह या दोनही ग्रहांना तुम्हाला जर बळकट बनवायचं असेल, अनुकूल फळे त्याने आपल्या आयुष्यामध्ये द्यावी असं वाटत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करायला पाहिजे. तर उंबराच्या वृक्षाला जर आपण नियमितपणे पाणी घातलं आणि त्याखाली जर तुम्ही दिवा लावत असाल तर तुमच्या घरातील तुमच्या कुंडलीतील शुक्रग्रह जो आहे तो बलवान होतो. त्याचबरोबर पैशांशी संबंधित समस्या सुद्धा दूर होतात. शुक्रग्रह हा कशाचा आहे तर संपत्ती आणि ऐशो आरामाचा ग्रह आहे आणि ज्याच्या कुंडलीमधला शुक्रग्रह मजबूत असतो त्याला धन, ऐश्वर्य यांची कधीच कमतरता नसते. आणि ज्याच्या कुंडलीमध्ये शुक्र कमकुवत असतो तिथे दारिद्र्य असतं, आर्थिक समस्या असतात, तंगी कायम राहते. मग त्याच्यामुळे आपण उंबराच्या झाडाशी संबंधित काही उपाय जर केले तर ते आपल्याला फायदेशीर ठरतात आणि ते आपल्याला श्रीमंत बनवतात. आपल्या समस्या सुद्धा दूर होतात. तर बघा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, सकाळच्या वेळेत जमलं तर अतिशय उत्तम, सकाळी नाही जमलं 6च्या आतमध्ये तरी करा, संध्याकाळी 6च्या आतमध्ये. औदुंब वृक्षाला आपल्याला आपण जे पाणी घेऊन जाणार आहोत तर त्या पाण्यामध्ये थोडीशी साखर आणि थोडंसं दूध जे आहे ते मिक्स करायचं आहे. थोडीशी साखर, अगदी चिमूटभर साखर आणि थोडंसं दूध मिक्स करायचं आणि 1 तांब्याभर जे पाणी आहे ते घ्यायचं. पण आता दूध मिक्स करत असाल तर तुम्ही तांब्याचा कलश घेऊ नका, आपला स्टीलचा कलश घ्या आणि त्याने हे पाणी जे आहे ते आपल्याला घेऊन जायचं आहे. आता औदुंबराच्या वृक्षाखाली गेलं की तिथे एक आपल्याला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुपाचा दिवा प्रज्वलित करा. हे पाणी जे आहे ते औदुंब वृक्षाला अर्पण करा. हे पाणी जर तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी औदुंब वृक्षाला अर्पण केलं तर तुम्हाला खूप शुभाशीर्वाद मिळतील आणि तुमचा शुक्रग्रह, गुरुग्रह जे आहेत ते बलवान होतील. तुम्हाला चांगली प्रगती जी आहे आयुष्यामध्ये तर ती प्रगती व्हायला सुरुवात होईल. तर या 2 गोष्टी ज्या आहेत म्हणजे साखर आणि दूध हे पाण्यामध्ये मिक्स करून औदुंब वृक्षाला अर्पण करा. औदुंब वृक्षाला हळद कुंकू अर्पण करा, अक्षता अर्पण करा, फुलं अर्पण करा आणि जमलंच तर घरून काहीतरी असा नैवेद्य घेऊन जा. नैवेद्य म्हणजे तुम्ही खडीसाखर घेऊन जाऊ शकता किंवा पेढे वगैरे, पिवळ्या रंगाचे पेढे वगैरे अशा गोष्टी ज्या आहेत त्या घेऊन जा. काहीतरी एक तुम्हाला छोटासा असा नैवेद्य जो आहे तो त्या वृक्षाला ठेवण्यासाठी आपल्याला घेऊन जायचा आहे आणि तो तिथे ठेवायचा आहे. त्याच्यानंतर औदुंब वृक्षाखाली बसून तुम्हाला जर काही सेवा करणं शक्य असेल तर नक्की करा. आपल्या गुरूंचा वार म्हणून आपण म्हणजे गुरूंचा दिवस गुरुपौर्णिमा आणि दत्त महाराजांना आपण गुरु मानतो तर आपण तिथे श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दत्ता दिगंबराया हो, स्वामी मला भेट द्या हो, असे जे मंत्र आहेत किंवा अशी जी गाणी आहेत तर ती तिथे आपण बोलायची आहेत. आता तुम्हाला जर मंत्र म्हणणं शक्य असेल, माळ घेऊन जा, जपमाळ घेऊन जा, नाही तर तसं बसलं तरी पण चालेल. तर आपण जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा
दत्त महाराजांचा श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे जे मंत्र आहेत ते आपल्याला तिथे पठण करायचे आहेत. आता तुम्ही एक माळ जप जो आहे तो तिथे जाऊन करायचा आहे, तिथे बसून करायचा आहे. नाहीतर मग औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालता घालता हे मंत्र जे आहे ते म्हणायचे आहे. म्हणजे काय, साधारणतः एक माळ तरी जप आपल्याकडून औदुंबर वृक्षाखाली जर झाला तर त्याचा चांगला फायदा आपल्या आयुष्यामध्ये होतो. आपला शुक्रग्रह गुरुग्रह बळकट होतो. आपल्या गुरूंची सेवा तिथे आपल्याकडून घडते आणि गुरूंची सेवा केली तर ती कधीच वाया जात नाही. आपण ज्या काही सेवा करत आहोत किंवा ज्या काही गोष्टी आपल्या घरात करत आहोत देवांशी रिलेटेड किंवा सेवा म्हणून, किंवा आपण अगदी दिवा जरी लावतो तरी सुद्धा ती एक सेवा आहे आणि ती सेवा आपल्याकडून घडते. म्हणजे दत्त महाराजांचा आपल्यावरती आशीर्वाद असल्याशिवाय आपल्या आयुष्यामध्ये आपल्याकडून ती सेवा घडूच शकत नाही. म्हणजे असं म्हणतात की स्वामींच्या सेवेमध्ये यायला पण नशीब लागतं. आपण असेच आलो आणि उगीच त्यांची सेवा करतोय असं होत नाही. आपलं चांगलं नशीब, आपली चांगले कर्म, आणि म्हणून आपल्याला ते गुरु म्हणून भेटलेत आणि म्हणून आपण त्यांची सेवा करू शकतो. तर बघा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी ही एक गोष्ट औदुंबर वृक्षाला नक्की अर्पण करा की ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व दुःख यातना दूर होतील. आपली काही मनोकामना असेल, इच्छा असेल तर ती सुद्धा बोलून दाखवायची आहे. पैशांशी संबंधित प्रॉब्लेम्स सुद्धा औदुंबर वृक्षाला पाणी घातल्याने सॉल्व्ह होतात. तर तुम्ही त्याच्यामुळे औदुंबर वृक्षाला रोज पाणी घातलं तर अतिशय उत्तम. आपला शुक्रग्रह जो आहे तो बळकट होतो. आणि उंबराच्या झाडाच्या सुकलेल्या काड्या ज्या आहेत त्या होम हवनामध्ये समिधा म्हणून अर्पण केल्या जातात. तर जेव्हा तुमच्या घरामध्ये, म्हणजे शुक्रग्रह बळकट होण्यासाठी ॲक्च्युली हे केलं जातं, तर जेव्हा तुमच्या घरामध्ये काही होम वगैरे असेल तर ओम शम शुक्राय नमः असा मंत्राचा जप करत करत उंबराच्या काड्या ज्या आहेत त्यांचा यज्ञ आपल्या घरामध्ये करायचा आहे. याच्यामुळे सुद्धा आपला शुक्रग्रह बळकट होतो आणि दत्तकृपेसाठी या झाडाची पूजा आपण केली पाहिजे. शक्य असेल आपल्याला तर रोज नाही तर दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालायचं आहे आणि 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे. आणि या झाडाला प्रदक्षिणा घालता घालता अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे. घरामध्ये सुख शांती नेहमी राहते. आता गुरुवारचा दिवस असेल किंवा मग गुरुपौर्णिमा या तिथीला सुद्धा तुम्ही हे उपाय जे आहे ते करू शकता. आपलं बऱ्याच जणांचं मानसिक स्वास्थ्य जे आहे ते ठीक नसतं. तर अशा वेळी आपण काय करू शकतो, मनामध्ये वाईट विचार येत असतील किंवा अगदीच जगू नये असं होत असेल तर, किंवा मग आयुष्यामध्ये खूप वाईट घटना घडतायत आणि आपल्याला कळत नाही की अशा वेळी काय करावं, तर आपलं मानसिक स्वास्थ्य जे आहे ते ठीक नसतं अशा वेळी. तर आपण अशा वेळी काय करायचं आहे, रोज अर्धा तास औदुंबराच्या पारावरती चिंतन आणि नामस्मरण करायचं आहे. महिनाभर जर आपण असं नामस्मरण केलं तर आपलं मन स्वस्थ होतं आणि सातत्याने जर करत राहिलं तर याच्या सहवासामध्ये राहिल्यामुळे आपल्याला प्राणवायू मिळतो. दुपारच्या वेळी थंड सावली मिळते. आरोग्याच्या दृष्टीने उंबर हे अत्यंत गुणकारी आणि सानिध्य सर्वार्थाने खूप चांगलं वृक्ष मानलं जातं. तर त्याच्यामुळे हे जे उपाय आहेत ते नक्की करा. शक्य झालं तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तर नक्की कराच, पण नाही शक्य झालं तर प्रत्येक गुरुवारी तरी तुम्ही हा उपाय जो आहे तो करून बघायला पाहिजे. औदुंबर वृक्षाला पाणी अर्पण करायला पाहिजे आणि हे पाणी अर्पण करत असताना दत्तगुरूंचं कोणतंही नाम घेतलं तरी सुद्धा हरकत नाही. पण ही गोष्ट जी आहे ती आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला करता आली पाहिजे, जेणेकरून आपल्या आयुष्यातील जे काही संकट आहे, दुःख आहे ते येणार नाही असं तर होणार नाही, पण त्यांची तीव्रता जी आहे ती कमी होऊ शकते. महाराजांच्या कृपेने आपल्या आयुष्यातील सर्वच गोष्टी चांगल्या होऊ शकतात. आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.